राम्या त्या जेवणाचा डब्बा घेऊन आलतो या. का म्हणजे चंदा कुठे आहे? घरीच आहे ते. तब्येत वगैरे ठीक आहे तिची? आणि का हो असं पायाकडे कशाला बघताय? नाही ते पाय सारखे आहे का उलट ते बघित होतो. का ते पायाचे भूत उलट्यात. अहो ते भूताचे पाय उलटे असतात ना हो. का हो तुम्हाला भूत वाटलं? पाहुणं गावातले समजेत म्हणतात या वाड्यात भूत असतात म्हणून तर मी इकडे येणार नव्हतो. पण त्या चंदीचा बाप या आपले सरपंच त्या त्यांनी धाडलं ना हो म्हणून आलोय. अहो ते ठीक आहे पण चंदाला काय झालं नाही यायला? ते माहित नाही बो. पण डब्बा भरून देताना मुसू रडत होती. रडत होती? पण का हो? अहो अंगावर कोट फुटलाय पण कुणीच लगीन करायला तयार नाही तिच्याशी. तिचा बाप तिला नुसता कोसतो आणि तिची माय सुद्धा. अहो 24-25 वर्षात झाली चंदी पण अजून घरातच बसून आहे. तिचा बाप लई टेन्शन घेतो आणि तिच्या समज टेन्शन तिच्यावर काढ. आता तुम्हीच सांगा पाहुणं कोट फुटलेल्या पोरी संग कोण लगीन करणार आहे नाही का? अच्छा म्हणजे तिला फोड आहे म्हणून तिचा असा छळ केला जातो? होय असं समजा होतं. शेवटी तो बी बाप आहे तो तिचा. त्याला बी वाटत होतं आपल्या पोरीचं काहीतरी भलं व्हावं म्हणून. इथं तिचा सवाल आहे. अरे गावचा सरपंच आहे ना तो आणि तिच्या त्या रोगामुळं तिला शिक्षणात धाडलं नाही त्याने शिकायला म्हणून रडते आपली अशी मुसू. बरं चला येतोय मी. ओ काका ते डबे तर देऊन जा. लागून सगळंच की. आणि हो पाहुणं राज्याला येऊन तुम्ही आपले डबे घेऊन जावा. या राज्याला येणार नाही रे बाबा. का? ते आज अमावस्या आहे ना म्हणून. कुठे अमावस्या? ओ काका ओ